आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा जीव जर जडाला शरण गेला, जडाला अंकित गेला, तर संसारामध्ये सुख नाही. आणि त्याच्यामुळं या जीवानं जडाला अंकित होऊ नये, जडाला शरण जाऊ नये. पण दुसरा विचार घ्या, या जीवानं जीवाला शरण जावं, काय अडचण आहे? खरं सांगू आपल्याला, हाही जीव दुःखात आहे आणि तोही जीव दुःखात आहे. मग मला सांगा, दुःखाकडे गेलं तर पदरामध्ये काही सुख पडेल का? दुःखच पडणार आहे. एखादा माणूस जंगलामध्ये फिरण्याकरता गेला, सकाळी 10 वाजता फिरण्याकरता गेला आणि त्याला 2-3 वाजता जंगलाच्या बाहेर पडायचं होतं. त्याला रस्ता सापडे नाही गेला, वाईट वाटायला लागलं. त्याला वाटायला लागलं की 5-5:30 वाजत आलेत, आता नक्की एखादा वाघ येईल, एखादा सिंह येईल, आपल्याला खाऊन टाकेल. त्याला भीती वाटायला लागली, तो रडायला लागला. रडता रडता समोर त्यानं बघितलं, एक समोर माणूस येताना त्यानं बघितला. त्या माणसाकडे पळत पळत गेला, त्या माणसाच्या पाया पडला आणि त्या माणसाला सांगितलं, बघा म्हटले, मी दुपारी 12 वाजल्यापासून रस्ता चुकलोय, मला या जंगलातून बाहेर पडायचा मार्ग सांगा. तो समोरचा म्हटला, तो कधीपासून रस्ता चुकला? तो म्हटला, दुपारी 12 पासून. तो म्हटला, अरे तू दुपारी 12 पासून चुकला, पण मी गेली 8 दिवस झालं चुकलो, तुला काय सांगू? आता मला सांगा, 8 दिवस झाला रस्ता चुकलेला माणूस दुपारी रस्ता चुकलेल्या माणसाला वाट सांगेल का? म्हणजे जीवाला शरण जाऊ नये. आता विचार आहे का? तिसरा विचार आहे, या जीवानं इतर देवाला शरण जावं का न जावं? तुकोबाराय सांगतात, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटा जिरटते, मागतिशी ते अवधान. तुकोबाराय सांगतात, जे देव आपल्या पोटाकरिता रडतायत, आपल्या पोटाची रडते, त्या देवाला शरण जाऊ नका. मग कुणाला शरण जा? फक्त आणि फक्त भगवंताला शरण जा, पंढरपूरच्या पंढरीरायाला शरण जा. मग तुकोबाराय सांगतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा आम्हा विठ्ठल एक देव एरवघेची वाव. म्हणजे जीवानं कुणाला शरण जावं? फक्त भगवंताला शरण जावं. आता ऐका, या अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे बळीया. मग बळीया कुणाला म्हणायचं? या बळीया शब्दाचा विचार करत असताना मी बळीया शब्दाकरता आपल्याला 2 प्रमाण देतो. पहिलं प्रमाण ऐका, पहिलं प्रमाण सगळ्यांच्या पाठातलं आहे. बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव तो बळीया. आणखीन एक प्रमाण आहे, तुका म्हणे चक्र पाणी आणि शिरोमणी बळीयांचा, अशी 2 प्रमाण आहेत. बळीया माझा पंढरीराव आणि तुका म्हणे चक्र पाणी शिरोमणी बळीयांचा. भगवान परमात्मा बलवानही आहे. तुकोबाराय एवढ्यावरती थांबत नाही. तुकोबाराय सांगतात, तो परमात्मा बलवानही आहे आणि तो चतुर सुद्धा आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. तो भगवान परमात्मा बलवानही आहे, तो भगवान परमात्मा चतुर सुद्धा आहे. भगवान परमात्मा बलवान किती हे जर आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याला रामायणाचा विचार करत असताना त्या रावणानं सीतामाईचं हरण केलं. आणि तो रावण सीतामाईला घेऊन निघाला आणि सीतामाईला घेऊन जात असताना त्या रावणाचं आणि जटायूचं युद्ध झालं. आणि युद्धामध्ये जटायूकडे ताकद भरपूर होती. मग रावणाच्या लक्षामध्ये आलं, हे शक्तीनं लढणं काम नाही म्हणे, आता आपण युक्तीनं लढलं पाहिजे. मग काय करावं? तो रावण होता कपट बुद्धीचा. रावणानं त्या जटायूला विचारलं, जटायू रामभजन करणारा, अखंड मुखामध्ये राम नामस्मरण चालू होतं. रावणानं जटायूला विचारलं, जटायू तुझं मरण कशात आहे? आता तो रामभक्त होता, तो खरं बोलून गेला. त्यानं सांगितलं, माझं मरण माझ्या पंखात आहे. जटायूनं रावणाला विचारलं, तुझं मरण कशात आहे? रावण खोटं बोलला. रावणानं सांगितलं, माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. दोघांचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर जटायू रावणाच्या अंगठी तोडण्याकरता खाली वाकला आणि वाकल्याबरोबर रावणाने त्याचे दोन्ही पंख तोडून टाकले. जटायू मूर्छित अवस्थेमध्ये खाली पडला आणि रावण निघाला. पण जात असताना जटायूने सांगितलं, रावणा माझं एक तुला सांगणं आहे म्हणे. काय सांगणं आहे? माणसाला जेवढं ओझं उचलतं का नाही तेवढंच माणसानं ओझं उचलावं. हे जो सीतामाईला घेऊन निघाला ना, हे न उचलणारं ओझं आहे. रावण निघून गेला. मग प्रभू रामचंद्र प्रवास करता करता प्रभू रामचंद्राची जटायूची भेट होते. मग जटायूला प्रभू रामचंद्र असं मांडीवरती घेतात आणि जटायूनं सगळा घडलेला प्रकार सांगितला. मग प्रभू रामचंद्र विचार करतात, हा जटायू माझ्याकरता एवढा लढला, याचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही, पण अंतकरणातल्या भक्तीपोटी, अंतकरणातल्या भावापोटी, प्रेमापोटी माझ्यासाठी लढलाय. प्रभू रामचंद्र जटायूला सांगतात, जटायू मी तुला पंख देतो म्हटले, माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आहे, मी तुला पंख देतो. मग जटायूने सांगितलं, प्रभू नको म्हणे मला पंख. कशा करता? अरे तुला पंख देतो, मग तू मी आणि लक्ष्मण आपण रावणाला मारण्याकरता जाऊ म्हटले. जटायूने सांगितलं, प्रभू मला पंख नको. आता पंख नको म्हणण्याची 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे का, जटायूने सांगितलं, प्रभू मला पंख नको. का? प्रभू माझ्या मुखामध्ये अखंड रामनाम स्मरण चालू आहे,
माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात राम आहेत, माझं डोकं प्रत्यक्षात रामाच्या मांडीवर आहे, आणि अशा वेळेला जर मला मरण आलं तर याच्यासारखं श्रेष्ठ मरण जगात दुसरं कुठलं नाही म्हणे. म्हणून मला पंख नको. आता दुसरी भाषा आहे का? जटायू हसायला लागला. प्रभूने विचारलं जटायू हसण्याकरता काय झालं? जटायूने सांगितलं, प्रभू हे जी तुमची भाषा आहे का नाही, की मी तुला पंख देतो, मग तू मी आणि लक्ष्मण रावणाला मारण्याकरता जाऊ, म्हणजे रावणाला मारण्याकरता माझं सहकार्य देवा तुमची भाषा आहे ना, याच्याबद्दल मला थोडं हसू यायला लागलं. प्रभूने विचारलं काय झालं जटायू? जटायूने सांगितलं, प्रभू मला चांगलं माहीत आहे तुम्ही मालक आहात, तुम्ही बळीया आहात, तुम्हाला कोणाच्या सहकार्याची गरज नाही, तुम्ही स्वतंत्र बलवान आहात, म्हणून बळीया असा शब्द वापरला. विठ्ठल 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 तुकोबाराय सांगतात बळीयाचे अंकित. या अंकित शब्दाचा विचार करत असताना अंकित शब्दाचा अर्थ दास, सेवक. मग अंकितपणा आपल्या अंगी येण्याकरता काय करावं लागतं? अंकितपणा येण्याकरता एक 4 गोष्टीची गरज आहे. बघा, आमचे गुरुजी सांगत असतात अंकितपणा येण्याकरता एकतर आश्रितता असली पाहिजे, दुसरी आज्ञता असली पाहिजे, तिसरी विश्वासार्हता असली पाहिजे, आणि चौथी विनम्रता असली पाहिजे. आश्रितता म्हणजे ज्याच्या अंकित जायचंय त्याच्याजवळ राहणं असलं पाहिजे, त्याच्याजवळ जाणं पाहिजे आपलं. आज्ञता ज्याच्या अंकित जायचंय त्याच्या आपण आज्ञेत असलं पाहिजे. विश्वासार्हता मालकाच्या आपण विश्वासात असलं पाहिजे, आणि विनम्रता मालकाविषयी आपल्या ठिकाणी विनम्रता असली पाहिजे. हे 4 गुण आपल्याजवळ आल्याशिवाय आपल्याला अंकित होता येत नाही. या अंकित या शब्दाचा अर्थ दास. दासाचा विचार करत असताना आपल्याकडे दासाचे 2 प्रकार आहेत. बघा, भगवंताचे काही संभ्रमजनित दास आहेत आणि भगवंताचे काही गौरवजनित दास आहेत. संभ्रमजनित दास कुणाला म्हणायचं? भगवंताचं ऐश्वर्य पाहून भगवंताची भक्ती करणं याला संभ्रमजनित दास म्हणा, आणि भगवंताचा आपला काहीतरी संबंध आहे या हेतून भगवंताची भक्ती करणं याला गौरवजनित दास म्हणा. या गौरवजनित दासाचा विचार करत असताना याच्यामध्ये भरताचा नंबर येतो. बघा, भरताचं चरित्र सांगत असताना प्रसंग असा होता की सीतामाईला घेऊन आले आणि प्रभू रामचंद्रांना गादीवरती बसवलं. राज्याभिषेक सुरू होता आणि प्रभू रामचंद्राच्या पाठीमागं राजछत्र धरण्याचं काम आमच्या भरताने केलं होतं. भरतजींच्या हातामध्ये राजछत्र आहे. राजछत्र हातामध्ये धरलं, प्रभू रामचंद्राच्या डोक्यावरती आहे, आणि लांबून हनुमंतरायांनी बघितलं. मग हनुमंतराय भरताच्या जवळ जातात आणि भरताला सांगतात, भरतजी एक काम करा म्हणे, तुम्ही थोडं पुढे या म्हणे, हे राजछत्र धरण्याचं काम तुम्ही करू नका, हे क्षुल्लक काम आहे, तुम्ही दुसरं काहीतरी काम करा. भरतानं सांगितलं, नाही म्हणे मी पाठीमागं उभा आहे ना तेच बरोबर आहे. हनुमंतराय सांगतात, भरतजी जेवढं आम्ही प्रभू रामचंद्राला मानतो ना तेवढंच आम्ही तुम्हाला सुद्धा मानतो, एक काम करा तुम्ही पुढे या. आणि भरतजी ऐकायला तयार नाहीत. मग काय करावं? मग हनुमंतराय प्रभू रामचंद्राकडे गेले आणि प्रभू रामचंद्राला सांगतात, प्रभू माझी एक विनंती आहे म्हणे तुम्हाला. भरतजी पाठीमागं राजछत्र घेऊन उभे आहेत. मग आमची एक विनंती आहे तुम्हाला, भरतजींना थोडं पुढं बोलवा, त्यांना तुमच्या आसनाची शेजारी बसवा म्हणे, जेवढं आम्ही तुम्हाला पूज्य मानतो तेवढंच त्यांना सुद्धा पूज्य मानतो. प्रभू रामचंद्राच्या मुखातली भाषा आहे. प्रभू रामचंद्र सांगतात, हनुमंता भरत पाठीमागं उभा आहे ना तेच बरोबर आहे. हनुमंतराय विचारतात, प्रभू असं का नेमकं? प्रभू रामचंद्र सांगतात, हनुमंता भरत हा साधू आहे, भरत हा संत आहे, आणि भरतासारख्या संताचं राजछत्र माझ्या डोक्यावर असल्याशिवाय हा राम सुद्धा राज्य करू शकत नाही. हा त्यातून निघालेला अर्थ आहे. भरताचा दास्यत्वपणा हा गौरवजनी दास्यत्वपणा आहे. मग महाराज सांगतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. एका साधकाने विचारलं, महाराज बळीयाचे अंकित झालात, बलवान झालात, मग पुढं काय केलं? तुकोबाराय सांगतात, याच्यावर जीवाला ज्या संसाराची भीती वाटत होती अशा संसाराला आम्ही लात मारली. अभंगाचं 2रं चरण. लाथाळीला संसार 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 केला षड उर्मीचा मार केला षड उर्मीचा मार केला
केला षडऊर्मीचा मार, केला षडऊर्मीचा मार, केला षडऊर्मीचा मार, हा केला षडऊर्मीचा मार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, केला षडऊर्मीचा मार, 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 लाथाळीला संसार, लाथाळीला लाथाळीला संसार, केला षडऊर्मीचा मार. साधक विचारतात तुकोबाराय, बळीयाची अंकित झाल्यानंतर फायदा काय झाला? तुकोबाराय सांगतात, याच्यावत जीवाला ज्या संसारापासून भीती वाटत होती अशा संसाराला आम्ही लात मारली. लाथाळीला संसार, लात मारली असं म्हणतात. त्या संसार शब्दाचा अर्थ नेमका काय? संसार शब्दाचा विचार करत असताना आपल्याला 2-3 पद्धतीने आपल्याला संसार शब्दाचा विचार करता येऊ शकतो. एक पहिला विचार आपल्यासमोर असा म्हणतो की पुन्हा पुन्हा जन्मन आणि पुन्हा पुन्हा मरण याला संसार असं म्हटलं जातं. उपजेने आणि निमने हे सासची जे मानने, पुन्हा पुन्हा जन्मनं पुन्हा पुन्हा मरण याला संसार असं म्हटलं जातं. आपण किती वेळा जन्माला आलो माहीत नाही, पण ज्या ज्या वेळेस जन्माला आलो ना त्या त्यावेळेस फजिती मात्र ठरलेली आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मग काय तुकोबारांची भाषा गोड आहे हो. या चरणामध्ये तुकोबारा 2 शब्द फार गमतीचे वापरतात. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. हा सुरुवातीचा किती शब्द आणि उत्तरार्धाचा नित्य शब्द, किती आणि नित्य या 2 शब्दाचा विचार करत असताना बघा तुम्ही, किती हा शब्द संशयात्मक आहे आणि नित्य हा शब्द निश्चयात्मक आहे. बघा तुम्ही, किती वेळा जन्माला आलो माहीत नाही, पण ज्या ज्या वेळेस जन्माला आलो ना फजिती मात्र ठरलेली आहे, फजिती चुकत नाही. दोन्ही कीर्तनकार सांगायचे, एक आंधळा माणूस भिक्षा मागण्याकरता एका गावामध्ये गेला. मग ती त्याची भिक्षा मागून झाली, त्याला गावाच्या बाहेर पडायचं होतं, दिसत नाही, त्याला आंधळा येतो. मग पूर्वी काय होतं, गाव पद्धती कशी होती, अशी गावाच्या कडेला अशी मोठी भिंत असायची आणि गावात जायला एकच दरवाजा असायचा. मग त्याला बाहेर पडायला येत नाही. ज्याला दिसतं अशा माणसाला त्याने विचारलं, का हो मला गावाच्या बाहेर नेऊन सोडा म्हणे, या वेशीच्या दरवाजापर्यंत नेऊन सोडा. मग तो समोरचा म्हणायला लागला, मला भरपूर काम आहेत म्हणे, मला वेळ नाही. यानं सांगितलं, मला दिसत नाही. त्यानं सांगितलं, भरपूर काम आहेत म्हणे. या आंधळ्या माणसानं सांगितलं, एक काम करू म्हणे, एक काम करा, तुम्ही माझा हात त्या भिंतीला लावा म्हणे. मग मी काय करतो, स्पर्श करत जातो आणि वेशीचा दरवाजा आला की माझ्या लक्षामध्ये येईल की मग आपोआप दरवाजातून बाहेर पडतो. यानं काय झालं, माझंही काम झालं, तुमचा सुद्धा वेळ वाचला. मग त्या आंधळ्या माणसाचा हात भिंतीला लावला. तो आंधळा माणूस स्पर्श करत निघाला आणि नेमकं वेशीचा दरवाजा आला की याच्या डोक्यामध्ये खाजवायला लागलं. भिंतीचा हात काला आणि डोक्यात खाजवायला लागला. पुढं चलता दरवाजा पाठीमागं पडला, पुन्हा हात भिंतीला. असं करता करता नेमकं दरवाजा आला की याच्या डोक्यामध्ये खाजवायचं. आपल्याला सुद्धा खाजवलं का नाही? 184 योनी इतक्या वेळेला खाजवलं, पण आलं का लक्षात मला सांगा तुम्ही? ऐका आता, पुन्हा पुन्हा जन्मनं पुन्हा पुन्हा मरणं. तुकोबाराय सांगतात, याला जर तुम्ही संसार म्हणत असाल तर आता पुन्हा पुन्हा जन्मनं पुन्हा पुन्हा मरणं शिल्लक राहिलं नाही. त्यांची सरली एरजार झाला सफळ व्यापार. तू का म्हणे नव्हे परिती, तुझ्या दर्शने मागती. आता आमच्या जीवनामध्ये जन्म मरण राहिलं नाही. मग तुकोबाराय सांगतात, येणं आणि जाणं जर आमच्या जीवनात शिल्लक राहिलं नसेल म्हणून आम्ही म्हणतोय लाथाळीला संसार. विठ्ठल 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 या संसार शब्दाचा विचार करत असताना आणखीन आपल्याला विचार करता येईल. तुकोबाराय सांगतात, या देहाला संसार म्हटलं जातं, देहाला संसार म्हटलं जातं. तुकोबारांची गोड भाषा आहे. आम्ही या कीर्तने
शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या तुकोबारे सांगतात संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या देहाला संसार म्हटलं जातं. मग तुकोबारे सांगतात या देहाची आसक्ती आता आम्हाला राहिली नाही म्हणे. आम्ही देहातीत अवस्था प्राप्त झाली. असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवत नाही असो ऐसा कोठे आठवत नाही देहीची विधेयी भोगू दशा देहीच विधेयी भोगू दशा असो ऐसा कोठे आठवची नाही 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 देहीचे विदेही भोगोदशा. तुकोबारांची अवस्था काय झाली होती सांगू तुम्हाला. कुणी वेडात तुका असं म्हटलं तरी राग नाही आणि कुणी जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हटलं तरी कौतुक वाटत नाही. निंदा आणि स्तुती याच्या पलीकडे तुकोबाऱ्या पोहोचले होते. मग देहातीत अवस्था प्राप्त झाली. तुकोबाऱ्या सांगतात आम्हाला देहाची आसक्तीच राहिली नाही म्हणून आम्ही म्हणतोय लाथाळीला संसार. आता तिसरा विचार ऐका. संसार शब्दाचा विचार करत असताना या अहंकाराला संसार म्हटलं जातं. मग अहंकाराचा विचार करत असताना हा अहंकार कधी येईल आणि कधी आपल्या मानगुटावरती बसेल सांगता येत नाही. अहंकार फार विचित्र आहे. नामदेवरांनी 700-750 वर्षापूर्वी सांगितलं अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अहंकार फार विचित्र आहे बघा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की संन्यासी कुणाला म्हणावं याची व्याख्या ज्ञानोबा सांगतात. ज्ञानोबा सांगतात भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी नव्हे. किंवा तुकोबाऱ्या थोडं कडक बोलतात भगवे तरी श्वान असं तुकोबाऱ्या सांगतात. ज्ञानोबा सांगतात भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी नाही. संन्यासी कुणाला म्हणायचं विसरले याचे अंतःकरण ज्याचं मी माझं पण विसरलंय तो खऱ्या अर्थाचा संन्यासी आहे. आमचे गुरुजी एक नेहमी फार गोड दृष्टांत सांगत असतात. दोन संन्यासी होते. जंगलामधून प्रवास होता. ते निघाले आणि जात असताना पावसाळ्याचे दिवस होते. समोर एक ओढा होता आणि त्या ओढ्यामध्ये एक बाई वाहत चालली होती. एका त्या फट्याला धरलेलं होतं झाडाच्या आणि मोठमोठ्याने ओरडत होती धावा वाचवा पळा पळा. हे दोन्ही संन्यासीने ऐकलं. पहिला संन्यासी म्हणायला लागला अरे कोणीतरी ओरडतंय आपण गेलं पाहिजे वाचवलं पाहिजे. दुसरा म्हणतो नाही नाही आपण संन्यासी आहोत आपण असं परस्त्रीला स्पर्श करू शकत नाही. दुसरा म्हटला आपण संन्यासी नंतर अगोदर आपण माणूस आहोत आणि माणसाचा धर्म आहे एखादा बुडाला की आपण वाचवलं पाहिजे. दुसरा म्हटला नाही नाही आपण परस्त्रीला स्पर्श करू शकत नाही. दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. पहिला म्हटलं हे बघ तुला काय करायचं ते कर मी त्या बाईला वाचवतो. संन्यासी गेला नदीमध्ये उडी टाकली. त्या बाईला खांद्यावरती घेतलं काठावरती आणून सोडलं आणि सोडल्याबरोबर आता जो नको म्हणत होता का नाही संन्यासी दोघं चलायला लागले. जो नको म्हणत होतो तो म्हणायला का रे मी तुला 1000 वेळेस सांगत होतो आपण संन्यासी आहोत असं आपण परस्त्रीला स्पर्श करू शकत नसतो. त्या बाईला तो खांद्यावरती घेतलं काठावरती आणून सोडलं. याचा अर्थ तू कलंकी झालास तू भ्रष्ट झालास तुला संन्यासी म्हणून घ्यायचा अधिकार नाही. त्या बाईला खांद्यावरती घेतलं काठावरती आणून सोडलं. जवळजवळ 2 तास झालं तो संन्यासी बोलत होता.
याचं बोलणं संपल्यानंतर पहिल्या संन्याशाने सांगितलं, हे बघ म्हटले, मी त्या बाईला वाचवण्याकरता नदीमध्ये उडी टाकली, त्या बाईला खांद्यावरती घेतलं, काठावरती आणून सोडलं त्याच वेळेला सोडलं, पण गेली 2 तास तू डोक्यात धरलं, माझ्यापेक्षा तू जास्त बिघडलेला आहे. विसरले जा याचे अंत कर, अहंकार निघून जावा. आपल्या ठिकाणी असणारा जो अहंकार आहे, जिंकावा संसार येणे नावे तरी, हा अहंकार आम्ही जिंकला, या अहंकाराला आम्ही जिंकलं म्हणून आम्ही म्हणतोय लाथाडीला संसार. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार शब्दाचा विचार करत असताना आणखीन आपल्याला संसार शब्दाचा विचार करता येईल. संसार कशाला म्हणायचं? संसार शब्दाकरता एक वेदांतामध्ये शब्द असा वापरला, संसार मिथ्या आहे. संसार कसा आहे? मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ खोटा आहे, बरोबर आहे का नाही? संसार खोटा आहे, मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा विचार करत असताना आपल्याला बरेच मिथ्या शब्दाचे प्रकार सांगितले. मिथ्या शब्दाचा अर्थ संसार खोटा आहे. किती खोटा आहे? तुकोबाराय सांगतात, आम्हाला संसार खोटा आहे माहीत झालं, त्याच्यामुळे आता आम्ही संसाराला किंमत देत नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. म्हणून तुकोबाराय सांगतात, लाथाळीला संसार बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडली कवळ हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा. बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. संसार शब्दाचा आपण विचार केला. संसार कशाला म्हणायचं 2-3 पद्धतीने आपण विचार केला. आता ऐका, तुकोबाराय सांगतात, या संसाराला आम्ही लात मारली असं म्हणतात. लाथाळीला संसार, संसाराला आम्ही लात मारली. मग लात मारण्याकरता वस्तू असावी आणि मग लात मारावी. मग लात मारणं चांगलं का वाईट? बघा तुम्ही, हे आपण नदीमध्ये पोहत असताना आपण काय करतो? पायानं पाण्याला आपण काय करतो? लाथा मारतो. का लात मारायचो? पायानं पाण्याला लात मारली की ती पाणी आपल्याला बुडू देत नाही, आणि नाही लात मारली की पाणी बुडवल्याशिवाय राहत नाही. तसं संसारात राहून संसाराला लात मारली की संसार बुडवत नाही, आणि नाही लात मारली की बुडवल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, बरं नुसती लात मारून जमत नाही. पायानं लातही मारायचे आणि हातानं पाणी ओढायचे. पायानं लातही मारायचे, हातानं पाणी सुद्धा ओढायचे. 2 हातानं पाणी ओढायचे. आता 2 हातानं 2 पद्धतीचं पाणी ओढायचं. मग 2 हातानं 2 पद्धतीचं पाणी नेमकं कोणत्या पद्धतीचं पाणी ओढायचं? बरं, ही क्रिया करताना अशी समन्वयानं घडली पाहिजे. लातही मारायचे, हातानं पाणी सुद्धा ओढायचे. नुसती लात मारून जमत नाही आणि नुसतं पाणी ओढून जमत नाही. हातानं दोन्ही क्रिया घडल्या पाहिजे. हातानं काय करायचं? पाणी ओढायचं. एका हातानं पाणी ओढायचं भगवंताच्या शरणागतीचं, आणि दुसऱ्या हातानं पाणी ओढायचं भगवंताच्या नामाचं. अशा 2 पद्धतीचं 2 पाणी ओढलं की संसाराला लात मारता येते. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. एका साधकाने विचारलं, महाराज संसाराला लात मारली? हो म्हणे. मग बाकीची काही आसक्ती वगैरे काय आहे का? याचा विचार तुकोबा अभंगाचे 3ऱ्या चरणात. जनतन धन 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 जनतन
समान केले तृणाही समान लाताळीला संसार लाताळीला संसार केले तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान आला आळीला संसार आला लाताळीला जन तन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. साधक विचारतात तुकोबाराय बाकीची आसक्ती वगैरे काही राहिली का? तुकोबाराय सांगतात जन तन धन केले तृणाही समान. तृण या शब्दाचा अर्थ गवत. जन असेल धन असेल तन असेल आम्ही याला गवता समान समजलं अशी तुकोबारांची भाषा आहे. या तनाबद्दल जनाबद्दल धनाबद्दल विचार करत असताना तनाचा विचार करत तन या शब्दाचा अर्थ शरीर आहे. मग तुकोबाराय सांगतात आम्हाला शरीराची आसक्ती राहिली नाही. मग अशी प्रमाण दिलं देह जावं अथवा राहो शरीराची आसक्ती राहिली नाही. किंवा नाथ महाराज सांगतात की आई मुलाच्या संबंधाने म्हणत असते हा देह माझा आहे. वडील म्हणतात हा देह माझा आहे. मुलगा म्हणतो हा देह माझा आहे. बायको म्हणते हा देह माझा आहे. या देहातला जीव म्हणतो हा देह माझा आहे. आणि स्मशानेवरचा चितेचा अग्नी म्हणतो हा देह माझा आहे. मग नाथ महाराज म्हटले माझ्या अगोदर देहाला एवढी वाटी करेल मग देहाला माझं कशामुळं म्हणू? बरं जनाला माझं म्हणावं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आणि धनाला जर माझं म्हणावं धनाचा जर आपण विचार करायला लागलो धनाच्या मागे कळी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा जन तन धन केले तृणाही समान. तुकोबाराय सांगतात आम्हाला मरण जरी आलं तर चालेल पण आम्ही आमचा नियम चुकू देणार नाही. आम्हाला देहाची आसक्ती राहिली नाही म्हणे. पडता जड भारी पडता जड पडता जड भारी पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी 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 नेमा नटळे पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी तुकोबाराय सांगतात पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. आता काही आम्हाला देहाची आसक्ती राहिली नाही पण आमच्यासमोर मरण जरी आलं तरी आम्ही आमचा नियम चुकू देणार नाही. देह जावं अथवा राहो देहाची आसक्ती आम्हाला राहिली नाही. आता बघा तुकोबारांचे चरित्र पाहत असताना एक प्रसंग तुकोबारांच्या चरित्रातला असं सांगितलं जातं की तुकोबाराय महिन्याचे पंढरपूरची वारकरी होते. मग वारी करत असताना तुकोबाराय फलटणपर्यंत आले आणि एका पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकोबाराय झोपले. तुकोबारांच्या पायाला नारू नावाचा रोग झाला. आता जुन्या लोकांना माहीत असेल तो तुकोबारांचा पाय सुजला. तुकोबारांना चालता येत नाही. पाऊल उचलत नाही. मग काय करावं? वारी जवळ आले. तुकोबारांनी तिथंच मुक्काम केला. एकादशीचा दिवस उजडला आणि सगळ्या संतांची पहाटे 4 वाजल्यापासून पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता गर्दी होती सगळ्या संतांची. मग दुपारची 12 वाजत आले. भगवंताने विचार केला आजपर्यंत तुकोबारांना एवढा उशीर कधी झाला नाही म्हणे. आज तुकोबारा आले नाहीत. काय नेमकं झालं असेल? देवाने डोळे झाकले. देवाच्या लक्षामध्ये आलं तुकोबारांचा पाय सुजलाय. तुकोबारांना चालता येत नाही. मग भगवंताने काय केलं? आईसाहेबांना बरोबर घेतलं. रुक्मिणीमातेला सांगितलं एक काम करू म्हणे आपण तुकोबारांकडे जाऊ. तुकोबारांना यायला जमत नाही ना आपण तुकोबारांकडे जाऊ. दोघेही तुकोबारांकडे गेले. तुकोबारांच्या अंगावरती शाल होती. शाल बाजूला काढली आणि सांगितलं तुकाराम महाराज मी आलोय म्हटले. मग देवाला पाहिल्याबरोबर तुकोबाराने हात जोडले आणि देवानं सांगितलं महाराज तुमची वारी बुडू नये म्हणून तुम्हाला दर्शन देण्याकरता आलो. पडा पाया. कोण म्हणायला लागले?
देव म्हणायला लागला. तुकोबारे सांगतात, अरे देवा, अरे तू समोर आल्यानंतर पाया पडा असं म्हणायची गरज आहे का म्हणे. तुकोबाराने देवाचं दर्शन घेतलं आणि मग देवानं सांगायला सुरुवात केली, महाराज तुम्हाला असं वाटत होतं ना की पाय सुजलाय, आपल्याला पंढरपूरची वारी पोहोचवत नाही, मग काय करावं, तुम्हाला वारी बुडेल अशी शंका होती ना, मी आलोय आता, माझं दर्शन घेतलंय, आता तुमची वारी पोहोच झाली, आता घाबरायचं काही काम नाही म्हणे, आता पाय बरा होईपर्यंत इथंच राहा म्हणे तुम्ही, आणि बरा झाला की माघारी गावाकडे निघून जा, आता पंढरपूरला यायची गरज नाही. तुकोबारे म्हणतात, देवा म्हणजे तुझं नुसतं तुझं दर्शन घेतल्यानं वारी पूर्ण होते असं तुला म्हणायचं का. देवानं सांगितलं, मला तरी असंच वाटतंय. आता मला सांगा, आपण पंढरपूरला कशासाठी जातो, पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता जातो, बरोबर आहे का नाही. पण तुकोबारे सांगतात, देवा नुसत्या तुझ्या एकट्याच्या दर्शनानं वारी पूर्ण होत नाही, चंद्रभागेचं स्नान आहे, चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान, चंद्रभागेचं स्नान आहे, पुंडलिकाचं दर्शन आहे, तुझं दर्शन आहे, आईसाहेबाचं दर्शन आहे, प्रदक्षिणा आहे, एवढ्या सगळ्यांना वारी पूर्ण होते. देवा मरण आलं तरी पंढरपूरला येणारच, जन तन धन केले तृणाही समान. समजा याहीपेक्षा आणखी सोपा विचार सांगायचा झाला तर रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचं युद्ध सुरू होतं. मग त्या युद्धामध्ये रावणाचं एक 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 सैनिक मरायला लागलं. रावणाच्या लक्षामध्ये आलं, आता आपण नक्की हरणार, काय करावं. त्याच्या लक्षामध्ये आलं, आपल्याकडे योद्धा आहे, 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा, कुंभकर्ण. त्याला उठवायला सुरुवात केली, उठ बाबा उठ, त्याला काही माहीत नाही, युद्ध चालू आहे माहीत नाही, काही माहीत नाही. मग त्याला उठवलं आणि उठवल्यानंतर त्याला युद्धभूमीवरती आणलं. मग त्यानं काय करायचं, असं वानर हातामध्ये आलं की असं वानराला दाबायचा आणि मारून टाकायचा, हातामध्ये वानर आलं की दाबायचं आणि मारून टाकायचा. असं करता करता त्याच्या हातामध्ये गंधमाद नावाचं वानर आलं. आणि त्या वानराचं वैशिष्ट्य असं होतं, त्या वानराच्या अंगातून सुगंध येत होता, सुवास येत होता. ते वानर असं दाबलं, रक्ताची चिरकांडी हातावरती पडल्याबरोबर त्या कुंभकर्णाला त्याची दया आली. कुंभकर्णाने सांगितले, बघ म्हटले, मी तुला मारत नाही, मी तुला सोडून देतो, फक्त मी म्हणतो तसं एकदा म्हण. काय म्हणायचंय, मी रावणाचा असं एकदा म्हण, मी तुला सोडून देतो. काय म्हणायचंय, मी रावणाचा असं एकदा म्हण, मी तुला सोडून देतो. ते वानर म्हणायला लागलं, कुंभकर्णा मी रावणाचा असं म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं. जनतन धन केले तृणाही समान. एका साधकाने विचारलं, महाराज देहाची आसक्ती राहिली नाही, जन तन धन ह्याची आसक्ती राहिली नाही, मग एवढं सामर्थ्य कशानं प्राप्त झालं. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीची या माता, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. आम्ही मुक्ती या माता, आम्ही मुक्ती या माता, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केला षड उर्मीचा मार,
षड उर्मीचा मार लाथाळीला हा संसार लाथाळीला हा संसार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. तुकोबाऱ्या सांगतात की मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य आम्हाला भक्तीमुळे प्राप्त झालं. ऐका बरं, मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य भक्तीमुळे प्राप्त झालं. त्या भागवतामध्ये एक प्रसंग असा आला की यशोदा मातेनं भगवान कृष्णाला असं उखळाला बांधलं. ऐका बरं, थोडंसं लक्ष देऊन उखळाला बांधलं आणि बांधल्याबरोबर भगवान परमात्माचे हात जोडतात. आईला सांगतात, आई मला सोड, मला सोड, मला सोड. भागवतामध्ये एक श्लोक आला, यशोदा समा देवता नास्तीच्या भूतले उलुखलो ययाबद्धो मुक्तिदो मुक्तिमुच्छते. भगवंतानं यशोदेला हात जोडलेत आणि भगवान परमात्मा यशोदेला सांगतो, आई मला सोड, मला सोड, मला सोड. आता ऐका बरं, याच्यातला भाव सांगतो आपल्याला. ऐका, भगवान या शब्दाचा अर्थ ज्ञान, भगवान शब्दाचा अर्थ ज्ञान आणि ज्ञान शब्दाचा अर्थ मुक्ती. भगवान म्हणजे ज्ञान, काही वेगळं आहे का? ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. भगवान शब्दाचा अर्थ ज्ञान आहे आणि ज्ञान शब्दाचा अर्थ मुक्ती आहे. म्हणजे यशोदेनं कुणाला बांधलंय? मुक्तीला बांधलंय. आणि यशोदा कोण आहे? भक्ती आहे. म्हणजे भक्तीनं मुक्तीला बांधलंय आणि मुक्ती हात जोडून म्हणते, मला मुक्ती दे, मला मुक्ती दे, मला मुक्ती दे. जरा सोपं सांगू, मुक्तीनं मला मुक्ती दे अशी हात जोडून विनंती करावी, तिचं नाव भक्ती आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. एवढं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे बघा. मुक्तीला मुक्ती द्यायचं सामर्थ्य भक्तीत आहे. मग या भक्तीचा विचार करत असताना भक्ती भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्व साधनामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. नारदाने भक्तिसूत्रामध्ये सूत्र असं सांगितलं, सातू कर्म ज्ञान योग अपि अधिक तरहा भक्ती. सातू कर्म ज्ञान योग अपि अधिक तरहा भक्ती. म्हणजे कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा आणि योगापेक्षा भक्ती कशी आहे? श्रेष्ठ आहे. कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. बाकीच्या साधनाचा आपण विचार करायला लागलो, कर्म काय करतं? कर्म बंधन निर्माण करतं, ज्ञान अहंकार निर्माण करतं, योग दुःख देतं. पण भगवंताची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ भक्तीत आहे बघा. याचा जर आपण विचार करायला लागलो, भक्ती किती श्रेष्ठ आहे. आमचे गुरुजी एक उदाहरणं सांगत असतात, फार गोड उदाहरण आहे. कबीर महाराज, संत कबीर महाराज आणि योगी असलेले गहिनीनाथ महाराज, या दोघांची गाठ एका समुद्राच्या काठावरती पडली. मला काय सांगायचे? तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माता. भक्ती श्रेष्ठ आहे. मग दोघांची गाठ पडली आणि गाठ पडल्यानंतर योगी असलेले गहिनीनाथ, त्या गहिनीनाथाने कबीरांना विचारलं, का हो कबीरजी, योग श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ? काय विचारलं? योग श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ? काय श्रेष्ठ आहे? आता कबीर महाराज शांत स्वभावाचे होते. कबीर महाराजांनी विचार केला, कशाला उगाच भांडणात वेळ घालवायचा आहे. आमचे गुरुजी सांगत असतात, ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणच होत नाहीत. कबीर महाराज म्हणते योग श्रेष्ठ, पुढे जाता येईल आपल्याला. पण गहिनीनाथानं सांगितलं तसं नाही, म्हणे आपण परीक्षा घ्यायची. समोर समुद्र आहे, समुद्रामध्ये एकानं रूप धारण करायचं, दुसऱ्यानं हुडकून दाखवायचं. ज्याला रूप फुडकता आलं तो जिंकला आणि ज्याला रूप फुडकता आला तो हरला म्हणे. आता पहिला नंबर होता गहिनीनाथ महाराजांचा. गहिनीनाथ महाराजांनी पाण्यामध्ये माशाचं रूप धारण केलं, पाण्यामध्ये फिरायला लागले. कबीर महाराज पाण्यामध्ये उतरतात. कोणता मासा गहिनीनाथ झालं हे कबीर महाराजांनी ओळखलं. अलगत त्या माशाला आपल्या हातामध्ये उचलून सांगितलं, गहिनीनाथ तुम्ही माशाचं रूप धारण केलं, प्रगट व्हा. गहिनीनाथ महाराज प्रगट झाले. आता नंबर होता कबीर महाराजांचा. कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप धारण केलं. गहिनीनाथ महाराज हुडकायला लागले. 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास झाला, कबीर महाराज सापडत नाहीत. शेवटी गहिनीनाथांना हात जोडल्याने सांगितलं, महाराज मी हरलो, मी शरण आलो, तुम्ही जिथं असाल तिथून प्रगट व्हा. कबीर महाराज प्रगट झाले. गहिनीनाथाने विचारलं, का हो कबीरजी, पाण्यामध्ये मासा म्हणून राहता येतं, पाण्यामध्ये मगरी म्हणून राहता येतं, मी सगळे मासे पाहिले, सगळ्या मगरी पाहिल्या, तुम्ही कुठे दिसला नाहीत, तुम्ही नेमकं कशाच रूप धारण केलं होतं? कबीर महाराज सांगतात, मी पाण्यामध्ये पाणी झालो होतो. पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योगाचं आहे आणि पाण्यामध्ये पाणीच होण्याचं सामर्थ्य भक्तीचं आहे. म्हणून तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार, असा आपल्याला अभंगाचा विचार करता येईल. की तुकोबाऱ्या सांगतात, आम्ही बलवान झालो, बलवान झालो. संसाराची बलवत्तता आम्हाला प्रगट झाली, व्यवहाराविषयी बलवत्तता प्रगट झाली आणि परमार्थाविषयी बलवत्तता प्रगट झाली. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुढे वेडी पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय।